नमस्कार मंडळी, संध्याकाळचे 7 वाजायला आलेत आणि आता मी चाललो आहे सांताक्रूजला. ते सांताक्रूजला का चाललो आहे ते मी येणाऱ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ॲक्च्युली मी ज्यांचं काम घेतलेलं राजेश खट्टर म्हणून त्यांच्या एका शूटसाठी चाललो आहे, पण मी कुठे चाललो आहे ते आपण तिथे गेल्यावरच रिव्हील करूया. तर चला भेटूया त्यांना. आता चालू आहे ब्रँड हेअरला. ते राजेश खट्टर यांचा शो आहे. त्यांच्यासाठी तुम्ही एक तास विजिट जाणार त्यांचे फोटो करण्यामध्ये. खूप ॲक्च्युली गरमी एकदम खूप त्रास होता, पाणी करावं तर लागेल. मित्रांनो, मी आलो आहे बॉम्बे फॅशन वीकला. राजेश खट्टर यांचं त्यांना ॲक्च्युली शूटसाठी पाहिजे होतं म्हणून. तर इकडे तुम्हाला दाखवतो फॅशन शो. शेट्टी आले आहेत, त्यानंतर खूप सारे असे ॲक्टर्स आले आहेत जसं की रिया मॅम पण, शिबानी म्हणून खूप डान्सर्स आहेत. आपला ग्रँड हायरचा हे आहे आणि बॉम्बे फॅशन वीकचं हे इथे बॉम्बे टाइम्स फॅशन वीक. सो खूप सारे इथे खूप सारे. आता थोड्या वेळेत आमचा 9:30ला शो चालू होईल. त्याच्यानंतर मग 9:30ला शो सुरू झाला, मग पुढच्या त्यांचा फॅशन शो तो सुरू होईल. त्याच्यानंतर आपल्याला थोडे पिक्स भेटतील. हे दोघं एजाज खान आणि हे सगळे आले. सो हे रोहित आहेत, यांनीच हा पूर्ण शो अरेंज केलाय. त्यांचं बॉम्बे फॅशन वीक आहे आणि इथे सगळं हे असे लागलेले आहेत. ग्रँड हायरचा इंटरनल व्ह्यू. आता सगळ्यांचं ऑलमोस्ट शूट झालं आहे, त्यांचं पण घेऊन झालं आहे. थोडंसं काम बाकी आहे, त्यात बघू आल्यावर करतील. आणि इकडे तुम्ही मस्तपैकी म्हणजे एक बघू शकता की कसं चालू आहे. म्हणजे मी फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स करतो आहे असं एवढ्या मोठ्या ठिकाणी. त्याच्या आधी कधी असं एक्सपिरियन्स नाही केलं. त्यांचं ॲक्च्युली सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम घेतलं आहे, त्याच्यामुळे त्यांची जे पण काही शूट असेल तेव्हा जावं लागेल. कारण ते शूट नाही केलं तर त्यांचं सोशल मीडिया इन्क्रीज नाही होणार, इम्प्रूव्हमेंट नाही होणार. आता ते चांगल्यापैकी मॅनेज करायचं आहे, बघू कसं होतं. आणि पुढे त्यांचे मोस्टली जे वर्क्स आहेत, जसं त्यांचं जे काम आहे ते आपल्याला इन्क्रीज करून घ्यायचं आहे, तरच सोशल मीडियामध्ये त्यांना खूप अशी हेल्प होईल. त्यांच्या ॲक्टर्स जे आहे त्याच्यासाठी प्रोफाईलसाठी खूप हेल्प होईल. तेच आता आपण ट्राय करतो आहे. आता वाजलेत कमी की 11:15. आता थोड्या वेळाने निघेल, बघू कसं किती लवकर संपत आहे.
वरती तर जायला भेटणार नाही, कारण आपल्याला तिकडे एंट्री नाही. वेगळे फक्त खाली एंट्री आहे. हे ग्रँड हयात हॉटेल आतून असं दिसतं. कधीतरी जाऊ आपण, वरती पण जाऊ. ती पण वेळ येईल जेव्हा आपण वर जाऊ तिकडे. सो ह्या साईडला त्यांचा इथे खाली शो आहे. इकडे बघा इथे लिहिलेलं आहे अनुवा. आपल्याला इथे वरच्या साईडला एंट्री नाही आहे, कारण त्यांचं हे पूर्ण शो जो आहे तो खालच्या साईडला आहे. पण एक दिवस येईल की नक्की आपण या हॉटेलमध्ये पण तसं राहायला जाऊ शकतो. पण आता सध्या एंट्री नाही, तर आपण जेव्हा वेळ येईल तेव्हा जाऊ. पण आता आजची संध्याकाळची खूप मजा आली. शूट घेतले. खूप साऱ्या लोकांना कधी आयुष्यात भेटलो नव्हतं, फक्त टी व्हीवर बघितलं होतं. त्या लोकांना भेटलो आणि जवळून भेटलं. त्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढले. फोटो तर तुम्ही बघालच आता, पण एक चांगला अनुभव भेटला आणि हा अनुभव इम्पॉर्टंट असतो अशा लाईफमध्ये. सो मला जरी ॲटलिस्ट ह्यांच्यामुळे पहिल्यांदा अशा शोला यावं भेटलं. आता आतमध्ये नाही गेलो, ते बोलत होते आतमध्ये यायला, पण 11 वाजलेत. एवढा लेट जायचं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम. आता बाहेरूनच निघू. नेक्स्ट टाईमला त्यांचं परत एक शूट आहे त्या ठिकाणी, BTS किंवा असं काय असेल तेव्हा मी नक्की तिथे जाईन. आणि ते बोललेत पण यायला. तर आता बघू. तुम्हाला ग्रँड हयात हॉटेल बाहेरून दाखवतो, तुम्ही बघितलंच असेल, पण आतून मला थोडं दाखवायला भेटलं नाही, पण ते नेक्स्ट टाईमला दाखवू. तर आता निघालं आहे. बघूया आपल्याला गाडी वगैरे भेटते की नाही. तर आजचा व्हिडिओ हा आपण इथेच एंड करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला पण अशा बिझनेस करायचं कसं आहे आणि काय आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून, येणाऱ्या व्हिडिओमधून समजेलच. आणि तुम्हाला पण हेल्प होईल की असं आपण बिझनेस कसा करू शकतो आणि कुठच्या टायमाला पण जाणं. म्हणजे मी आय थिंक मला वाटतं 6:30ला निघालो होतो, पण ते आपल्याला करावं लागेल स्वतःचा बिझनेस जर आपल्याला ग्रो करायचा आहे तर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.